फोन आलाय बस. If you think money can buy happiness, or you wanna visit some more places before you die, then Bhava, come to Sahyadri. हित पाय ठेवण्याआधी चार दोस्त कर बर. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मुंबईकर चल ट्रॅक कर. आज आपण आपल्या मित्रांसोबत जात आहोत कलावंतीनदुर्ग. चला तर आपल्या राजांचा इतिहास स्वतः जाऊन अनुभवू. जय शिवराय. अरे हे लोक आहेत, मला वाटलं हे लोक आहेत. रस्ता चुकले ना शेवटी. चुकले म्हणजे सिटी मधनं आम्ही वाटलं चुकलो की काय. अरे तू कुठे चुकलास माहितीये का? तू त्या गडाखाली पोहोचलेलो आहोत. आत्ता आम्ही गाड्या पार्किंग करून चहा नाश्ता करून ट्रेकला सुरुवात करणार आहोत. एक बिस्किट आहे ना, अजून ना पार्ले आहे नको नको आहे अजून काय. चला सुरू करा. चला गणपती बाप्पा मोरया. जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ. आमचे मित्र रोहित भगव्या झेंड्यासाठी दांडी बनवताना, कारण भगवा झेंडा आणि आपल्या राजाचा इतिहास अनुभवताना जी ताकद अंगात येते ते म्हणजे आपले हिंदुत्व. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे पहिले नाव बदलून कलावंतीन ठेवले. हा दुर्ग प्रबळगडाच्या बाजूलाच लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या कलावंतीची उंची 2250 फूट. गडाच्या पायथ्याशी ठाकुर्ली हे गाव आहे. जर तुम्ही मुंबईवरून ट्रेनने येत असाल तर पनवेलला उतरून तिथून 5 मिनिटा अंतरावरती एसटी बस डेपो आहे. सकाळी 8 वाजता एसटी बस पकडून ठाकुर्ली गावाच्या पायथ्याशी उतरून गडाच्या पायथ्याशी येऊ शकता. एक तास ट्रेक केल्याच्या नंतर विश्रांती घेताना आमचे 2 हाडाचे ट्रेकर. त्याला पाजायचं आहे. आकडे आले आकडे आले आकडे आले आकडे आले आकडे आली आकडे आली आकडे आले. धर धर हा आमचा मित्र प्रज्योत ट्रेकिंगला येऊन बोलतो, मला बिस्लेरीचं पाणी लागतं प्यायला. मग का आमच्या पोराने त्याला उचलला आणि गावचं पाणी पाजलं. आता परत मला वाटत नाही परत तो बिस्लेरी पाण्याची आठवण काढेल. सांगायचा एकच उद्देश, बिस्लेरी पाणी असू दे या गावचं पाणी, तहान तर पाणीच भागवते, पण गावच्या पाण्याला जी चव आहे ना ती बिस्लेरीच्या पाण्याला नाही.
1.5 तासाच्या ट्रॅकनंतर कलावंती दुर्गाच्या पायऱ्याशी पोचलो. कलावंती दुर्ग चढताना आम्हाला एक कुत्रा दिसला. त्याला ताण लागली होती, दम खात होता. मग आमच्या एका मित्राने म्हणजेच विकासने आपली पाण्याची बॉटल काढून त्याला आपल्या ओंजळीत पाणी प्यायला दिले. एखाद्याला मदत करा ते आपलं कर्तव्य समजून, मग तो माणूस असो दे की प्राणी, कारण आपण पण कधी संकटात सापडू आपल्याला सुद्धा माहीत नाही. आपण आज मदत केली तर उद्या समोरचा अनोळखी व्यक्ती आपल्याला मदत करेल. तुला दिलं ना आता तुला पण तुला पण पाणी बोला ना आता पाणी देते का ठीक आहे. तुला कळतं अरे इथं पाणी पाहून या तांडव हे करतु धुंद शंकरा हे डमरुनाथ ढळबळे भूमंडळ आज हो हे शंकरा. शिवाजी महाराज के जय, छत्रपती संभाजी महाराज के जय, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. याला घेऊन येऊ मी खडा हो सकता चालेल. असा सीन मस्त आहे. इथे मोठं वाढ ना माझा खतरनाक दिसते. इथे वाढ ना. बसा इथे एक कलावंती दुर्गाच्या पायऱ्यांचा अखेरचा टप्पा पार केल्यावर कलावंतीचा शेवटचा 20 फूटचा रॉक पॅचचा भाग आहे. या रॉक पॅचवर दोराच्या मदतीने चढून कलावंती दुर्ग सर करता येतो. अरे इथे चला 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 चला. त्याच्यासाठी थांबू का? कोण आहे? अरे हा एक जण राहिलाय ना. चालू आहे. इकडे उभा राहतो. नको इकडे उभा राहा. गड उतरताना पाय थरथर कापत होते. फोटो काढतो.
दुपारचे 2 वाजले होते. अंगावर चटके लागत होते. पाणी पण संपलेलं. आता लवकरच गाड्या काढून परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची होती. नमस्कार. ट्रेक आमचा पूर्ण झालेला आहे. आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे. परत घरी आपल्या मुंबईला. ऊन खूप आहे. भयानक पूर्ण वाफा येत आहेत. गाड्यांचे सीट कव्हर पण उन्हाने खूप गरम झालेले. बसवत नव्हते आम्हाला. मग एकाने पाण्याची बाटली काढली. मग सीट कव्हर भिजवून बसावं लागलं आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करावी लागली. चला तर मी आता आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या ट्रॅकला. जय भवानी, जय शिवराय. सर या भाई 2-2 कसला